एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट लॉस मधील प्रॅक्टिस सेट नंबर 33 सॉर्ट आउट करणार आहोत. पण त्यापूर्वी प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय आणि लॉस पर्सेंट म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. While determining the percentage of profit or loss, it is compared with cost price. म्हणजेच एकाच वेळी जर आपल्याला दोन ट्रान्झॅक्शन दिली असतील तर त्यांच्यातलं जर कंपॅरिझन करायचं असेल आपल्याला की कोणतं ट्रान्झॅक्शन हे प्रॉफिटेबल आहे तर आपल्याला तिथं हा प्रॉफिट पर्सेंट काढावा लागत असतो. सो फॉर्म्युला काय आहे प्रॉफिट पर्सेंटचा? सो प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. कारण आपण काय काढतोय? पर्सेंट काढतोय. हे आपण पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे. आणि जर लॉस झाला असेल तर कंपॅरिझन काढताना आपल्याला लॉस पर्सेंट काढावा लागणार आहे. सो त्याचा फॉर्म्युला काय आहे? लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढत असताना आपल्याला कंपॅरिझन हे CP दॅट मीन्स कॉस्ट प्राईसच करावं लागतं. इथंही काय आहे? CP आणि लॉसमध्ये पण काय आहे? CP. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, प्रॉफिट काढण्याचा आपण फॉर्म्युला लास्ट लेक्चरला पाहिलेलाच आहे. प्रॉफिट आपण कसा काढतो? प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. इज इट क्लिअर? प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. आणि या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार? प्रॉफिट काढणार आणि तो या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. इज इट क्लिअर? आणि लॉस काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. हा फॉर्म्युला वापरून आपण लॉस फाइंड आउट करणार आणि जो लॉस आला तो या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. इज इट क्लिअर? सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. Maganlal bought trousers for ₹400 and shirts for ₹200 and sold them for ₹448 and ₹250 respectively. म्हणजेच काय, कॉस्ट प्राईस ट्राउझर्सची दिलेली आहे आणि तीच सेलिंग प्राईससुद्धा ट्राउझरची दिलेली आहे. तसंच शर्टची कॉस्ट प्राईस आणि शर्टची सेलिंग प्राईस दिलेली आहे. सो विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल? तर इथं आपल्याला कंपॅरिझन करायला सांगितलेली आहे. सो आपल्याला काय काढावं लागणार आहे? प्रॉफिटचा पर्सेंटेज काढावा लागणार आहे. इज इट क्लिअर? आपण सॉल्व करूया. हे कंपॅरिझन आहे. सो आपण काय करूया? दोन पार्टमध्ये आन्सर काढूया. सपोज लेफ्ट साईडला फॉर ट्राउझर्स आणि राईट साईडला आपण काय करूया? फॉर शर्ट्स. म्हणजे कंपॅरिझन करणं आपल्याला सोपं जाईल. आता ट्राउझर्ससाठीची गिवन इन्फॉर्मेशन काय आहे? दी कॉस्ट प्राईस ऑफ ट्राउझर्स इज इक्वल टू गिवन काय आहे? ₹400. इज इट क्लिअर? त्यानंतर सेलिंग प्राईस पण दिलेली आहे. दॅट मीन्स SP ऑफ ट्राउझर्स गिवन काय आहे? ₹448. इज इट क्लिअर? तेच जर आपण शर्टशी कम्पेअर केलं तर शर्टची काय दिलेली आहे? कॉस्ट प्राईस ऑफ शर्ट्स ही ₹200 and SP that means selling price of shirt is $250. Is it clear? हे गिवन आहे. सो आपल्याला कंपॅरिझन करणं सोपं जाणार आहे. आता आपल्याला काय करायचं? इथं आपण सिम्पली जर बघितलं तर SP इज ग्रेटर दॅन CP. सो काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. सो वी कॅन राईट दी प्रॉफिट इज इक्वल टू
प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. तर सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करणार. SP 448 मायनस CP काय आहे 400. इज इट क्लिअर? म्हणजे डिफरन्स काय आला 48 रुपीज. 48 रुपीज हा काय आलेला आहे प्रॉफिट आलेला आहे. हा प्रॉफिट आहे. तसंच आपण शर्टचं पण काढून घेऊया. शर्टमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं सुद्धा काय SP इज ग्रेटर दॅन CP. So we can write profit is equal to SP minus CP. Is it clear? So SP काय आहे 250. So 250 minus कॉस्ट प्राइस काय आहे 200. म्हणजेच डिफरन्स किती निघाला 50 रुपीज ओनली. 50 रुपीज. हा प्रॉफिट आहे 50 रुपीज. आता आपण डायरेक्टली याचं कंपॅरिजन नाही करू शकत कारण इथं काय आहे कॉस्ट प्राईस ही 400 आहे आणि इथं कॉस्ट प्राईस 200 आहे. सो आपल्याला काय करावं लागणार आहे पर्सेंटेज काढावा लागणार आहे. सो पर्सेंटेज फाइंड आउट करूया. द प्रॉफिट पर्सेंट वी कॅन राईट द प्रॉफिट पर्सेंटेज. आत्ताच आपण फॉर्म्युला काय पाहिला द प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपण काय करणार व्हॅल्यूज पुट करणार. प्रॉफिट किती निघाला आपला ट्राउझर्समध्ये 48. इज इट क्लिअर? आणि CP काय आहे ट्राउझरची कॉस्ट प्राईस. दॅट मीन्स कॉस्ट प्राईस 400 रुपीज इंटू 100. तर सिम्पली आपल्याला हे कटआउट होणार आहे. नंबर छोटा तयार होईल. सो हे 100चे जे 2 झिरो आहेत ते या 2 झिरोला कट होणार आहेत आणि इथं काय राहील 48 अपॉन 4. इज इट क्लिअर? परत आपण काय करू शकतो 4नी डिवाइड करू शकतो. 4 1 4, 4 1 4 अँड 4 2 8. इज इट क्लिअर? म्हणजे 12 आन्सर आलेला आहे. हे 12 म्हणजेच काय आहे पर्सेंट आलेले आहेत. 12%. दॅट मीन्स हा प्रॉफिट पर्सेंट आलेला आहे. इज इट क्लिअर? तेच आपण आता शर्टचा प्रॉफिट पर्सेंट काढून घेऊया. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? आता काय होईल प्रॉफिट किती निघाला आपला शर्टच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 50 रुपीज आणि CP काय आहे शर्टची 200 रुपीज. इज इट क्लिअर? इंटू 100. आता हे कट होणार आहे या 2 झिरोला. हे 2 झिरो कट झालेले आहे. त्यानंतर काय राहिलं 50 अपॉन 2. इज इट क्लिअर? म्हणजेच काय 2 1 2, 2 2 4 अँड 2 5. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 25% हा काय आलेला आहे शर्टचा प्रॉफिट पर्सेंट आलेला आहे. शर्टचा प्रॉफिट पर्सेंट. इज इट क्लिअर? म्हणजेच आपण इथं जर ऑब्झर्व केलं तर काय आहे 12% इज लेस दॅन 25%. इज इट क्लिअर? म्हणजेच शर्टचं ट्रान्झॅक्शन हे काय आहे मोर प्रॉफिटेबल आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट therefore shirts transaction is more profitable. कारण ते किती आलेलं आहे 25%. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल. Ramrao bought
a cupboard for rupees 4,500 and sold it for rupees 4,950. सो कॉस्ट प्राइस आहे कबर्डची 4,500 अँड सेलिंग प्राइस आहे 4,950. इज इट क्लिअर? सो शामराव बॉट ए सेविंग मशीन फॉर रुपीज 3,500 अँड सोल्ड इट फॉर 3,920. सो हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. इथं सुद्धा आपल्याला काय करायचे आहे? कंपॅरिझन करायचे आहे. सो आपण दोन पार्टमध्ये करूया. या बाजूला आपण कबर्डची करूया आणि या बाजूला आपण सेविंग मशीनची करूया. सेविंग मशीन. आता दोघांची गिवन इन्फॉर्मेशन काय आहे? कॉस्ट प्राइस ऑफ, दॅट मीन्स CP ऑफ कबर्ड. CP ऑफ कबर्ड काय आहे? 4,500 रुपीज. इज इट क्लिअर? आणि सेलिंग प्राइस दॅट SP ही काय दिलेली आहे? 4,950. सो हे गिवन आहे. तसंच ते सेविंग मशीनचं पण दिलेलं आहे. सो आपण तेही लिहून घेऊया. द कॉस्ट प्राइस ऑफ सेविंग मशीन. कॉस्ट प्राइस काय दिलेली आहे सेविंग मशीनची? 3,500 रुपीज. इज इट क्लिअर? अँड सेलिंग प्राइस SP सेविंग मशीनची काय दिलेली आहे? 3,920 रुपीज. सो ऑब्झर्व जर केलं तर काय आहे? SP इज ग्रेटर दॅन CP. सो प्रॉफिट झालेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो व्हॅल्यूज पुट करूया. SP किती आहे आपला? गिवन आहे 4,950 मायनस 4,500. इज इट क्लिअर? सबस्ट्रॅक्शन जर घेतलं तर डिफरन्स काय येणार आहे? 950 मधून 500. सो 450 हा डिफरन्स आलेला आहे रुपीज. इज इट क्लिअर? हा काय आहे? प्रॉफिट आहे. कबर्डचा निघालेला प्रॉफिट आहे. इट इज प्रॉफिट. तसंच आपण काय काढूया? सेविंग मशीनचा पण प्रॉफिट काढून घेऊया. सो सेविंग मशीनमध्ये सुद्धा ऑब्झर्व केलं तर काय आहे? SP इज ग्रेटर दॅन CP. सो इथंही काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट द प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. ने व्हॅल्यूज पुट करूया. 3,920 मायनस 3,500. तर डिफरन्स काय येतोय बघूया. डिफरन्स काय येईल? 0 नंतर 2 येईल इथे. त्यानंतर 9 मायनस 5 4 अँड 3 मायनस 30. दॅट मीन्स 420 रुपीज हा प्रॉफिट आलेला आहे सेविंग मशीनचा. हां, सेविंग मशीनचा प्रॉफिट आहे. तर ॲज इट इज आपण कम्पेअर करू शकत नाही, कारण की CPच्या व्हॅल्यू ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये वेगवेगळ्या आहेत. सो आपल्याला काय काढावं लागणार आहे? पर्सेंटेज काढावं लागणार आहे. सो वी कॅन राईट द प्रॉफिट पर्सेंट फॉर कबर्ड. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? तर प्रॉफिट पुट करूया. प्रॉफिट किती निघाला? 450 अपॉन CP काय आपली? 4,500 इंटू 100. तर कटआउट होणार आहे 450 अपॉन 4,500 इंटू 100. हे 2 झिरो या 2 झिरोला कट होतील. इज इट क्लिअर? म्हणजे रिमेनिंग काय राहील?
450 अपॉन 45 म्हणजेच काय 45 1चा 45 सेमच अंक आहे. सो आपल्याला पटकन समजते की इथं 1चा लागतो आणि ॲज इट इज 0. सो प्रॉफिट पर्सेंट काय निघाला 10%. इज इट क्लिअर? हा 10% हा कबड्डचा निघालेला आहे. 10% कबड्डचा निघालेला आहे. सो आता आपण सेविंग मशीनचा काढूया राईट साईडला. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करणार आहोत आपण. प्रॉफिट किती निघाला 420. सेविंग मशीनमध्ये 420 निघाला आणि CP का आहे 3500 इंटू 100. आता काय होईल कटआउट होणार आहे. सो 420 ॲज इट इज 3500 इंटू 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. तर 420 अपॉन 35. इथं जर आपण बघितलं तर काय होईल 7नी दोन्ही नंबरला काय होतोय भाग जातोय. सो 7 5चा इज इट क्लिअर 7 5चा 35 आणि 7 6चा 42 आणि हा 0. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर काय होणार आहे इज इक्वल टू 60 अपॉन 5. 60 अपॉन 5 म्हणजेच काय 5नी परत जाणार आहे. 5 1चा 5 5 1चा 5 अँड 5 2चा. इज इट क्लिअर? म्हणजेच काय आलेलं आहे 12%. सो वी कॅन राईट 10% इज लेस दॅन 12%. कंपॅरिझन आपण लेफ्ट साईडची आणि राईट साईडची करतोय आता. 10% इज लेस दॅन 12%. म्हणजे शामराज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट Shamraj transaction was more profitable. So, third example. Honey bought one box of 50 apples for rupees 400 and he sold all the apples at the rate of 10 each, rupees 10 each. Was there a profit or loss? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला अँड व्हॉट वॉज इट्स पर्सेंटेज. आणि त्याचं जर प्रॉफिट झालं असेल तर प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं आहे आणि लॉस असेल तर लॉसचं पर्सेंटेज काढायचं आहे. सो गिवन काय आहे ते आपण लिहून घेऊया. द कॉस्ट प्राइस ऑफ 50 ॲपल्सची दिलेली आहे आपल्याला 400 रुपीज. आणि त्यानंतर सेलिंग प्राईस फक्त 1 करूनच विकलेला आहे. सो सेलिंग प्राईस ऑफ ईच ॲपल इज रुपीज 10. That means 10 rupees. Is it clear? Therefore, the selling price of 50 apples. टोटल किती आहेत त्या बॉक्समध्ये 50 आहेत. सो आपल्याला 50 ॲपल्सची काढावी लागणार आहे. 50 ॲपल्स सिम्पली काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन काय 50 इंटू 10 कारण की एकाची प्राईस काय आहे 10 रुपीज आहे. सो मल्टिप्लिकेशन 5 1चा 5 आणि हे 2 झिरो. इज इट क्लिअर? म्हणजे 5000 रुपीज ही काय झालेली आहे SP आलेली आहे. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP काय आहे SP इज ग्रेटर दॅन CP. सो प्रॉफिट झाला. सो वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट
प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. तर SPची व्हॅल्यू पुट करणार आपण 500 रुपीज आणि CP काय आहे 400 रुपीज. सो सिम्पली काय येणार आहे प्रॉफिट 100 रुपीज. इज इट क्लिअर 100 रुपीज. 100 रुपीज काय आलेला आहे ॲपलच्या ट्रान्झॅक्शनमधला प्रॉफिट आलेला आहे. इज इट क्लिअर. तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलेलं आहे की प्रॉफिट आला असेल तर प्रॉफिटचा पर्सेंटेज काढा आणि लॉस आला असेल तर लॉसचा. इथं लॉस झालेलाच नाही आहे. सो आपल्याला काय करावं लागणार आहे प्रॉफिटचा पर्सेंटेज काढावा लागणार आहे. सो वी कॅन राईट वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट पर्सेंटेज. प्रॉफिट पर्सेंटेज is equal to profit upon CP into 100. Is it clear? So profit काय झालेला आहे गिवन आहे इथं 100 and CP काय आहे 400 into 100. तर कट होणार आहे 0. 100 upon 400 into 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. सो काय राहणार आहे 100 अपॉन 4. इज इट क्लिअर. म्हणजेच काय राहील 4 1चा 4 अँड 4 2चा 8. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर 4 5चा 20. सो प्रॉफिट पर्सेंट काय येणार आहे 25%. इज इट क्लिअर. प्रॉफिट काय येणार आहे 25% हा प्रॉफिट आलेला आहे. सो वी कॅन राईट हनीफ गॉट देअरफॉर हनीफ गॉट प्रॉफिट in this transaction that is 25%. इज इट क्लिअर. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.